नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत भिंबानला आणि आपल्या अशा गावातच असे काही लोकेशन आहेत की आपल्याला कुठे जायची गरज नाहीये. समोर बघता ही दगड दगड दिसत आहेत, ते ते का आहेत आणि या लोकेशनचं नाव भिंबान का आहे ह्याचं एक आख्यायिका सुद्धा आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे लोकेशन कुठून कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. आज चारोटे जवळच हे लोकेशन आहे आणि जर तुमची स्वतःची गाडी असेल तर खूप छान असं, म्हणजे तुम्ही त्या लोकेशन पर्यंत इझिली येऊ शकता. आणि हे पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये वाघाडी हे गाव आहे, त्याच्या जवळच हे भिंबान हे लोकेशन आहे. आणि या लोकेशनचं नाव भिंबान का पडलं तर इथे सांगू मी असं इच्छितो, इथे भीम आणि महालक्ष्मी माता यांचा उल्लेख केला जातो. ही एक आख्यायिका आहे, किती खरी खोटी या पलीकडे आपण जाणार नाही आहोत, पण तरी मी तुम्हाला या छोटीशी या एक नैसर्गिक ठिकाणचं मी तुम्हाला सांगतो. का महालक्ष्मी माता आणि भीमाला महालक्ष्मी मातेसोबत लग्न करायचं होतं आणि त्यामुळे महालक्ष्मी माता त्यांना एक अट घालते की या सूर्य नदीवरती जर बांधला एका दिवसात तर मी तुझ्याशी लग्न करेन, असं अट ही महालक्ष्मी माता भीमाला ठेवते. आणि त्यामुळे भीम हा बांधायला घेतो. बघा, ही दगड तुम्हाला दिसत आहेत, पूर्ण ही रचलेली बांधाप्रमाणेच तुम्हाला दिसत आहेत, बरोबर आहे ना. पण महालक्ष्मी मातेला इथे एक ट्विस्ट आहे. महालक्ष्मी मातेला लग्न नसते करायचं, त्यामुळे ती सकाळीच म्हणजे पहाटे कोंबडा बनून आरवते आणि भीम तिथेच काम थांबवतो आणि ती तेवढीच जागा सुटून जाते. तुम्हाला दिसत असेल तिथून मधूनच तेवढंच पाणी येत आहे, तर ते त्यासाठी सुटलेलं आहे. आणि ते आपण तिथे जवळ सुद्धा जाऊन दाखवणार आहेत ते लोकेशन वगैरे. आणि समोर तुम्ही बघू शकता निसर्ग, त्यामुळे एवढं छान असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि बघता संध्याकाळ ही होत आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि संध्याकाळमुळे या लोकेशनचं एक पिक्चरची फ्रेमच एक चेंज झालेली आहे, लुक्स एकदम भारी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे मित्रमंडळी येऊ शकता, फॅमिली येऊ शकता. आणि जर तुमच्या धक्काबुकीच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर जरूर इथे या आणि एक दिवस टाइम स्पेंड करा. तुम्ही नेक्स्ट टाइम जरूर इथे याल. आणि इथेच समोर तुम्हाला जी महालक्ष्मी मातेचं मी बोललो त्याबद्दल, ते मंदिर सुद्धा बाजूलाच आहे, त्याबद्दलही आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आता आपण जाऊयात लोकेशनवरती, जागा जी तुम्हाला बोललो त्या लोकेशनवर. बघू शकता मित्रांनो हे लोकेशन, हा जो फुटलेला भाग आहे तुम्हाला बोललो होतो तो हाच भाग. आणि इथे बघा किती छान असं प्राण्याचा प्रवाह आणि जे नेचरला आग केलेली आहे आणि जे नेचर तयार झालेलं आहे एकदम भारी. जरूर इथं भेट द्या मित्रांनो. तुम्हाला इथे कुठे वॉटर पार्कला वगैरे जायची गरज नाहीये, इथेच तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता, बघू शकता. संडेला तर इथे भरपूर गर्दी असते. आणि दगडावरती जे सूर्याचं प्रतिबिंब पडलेला आहे, प्रकाश पडलेला आहे, त्यामुळे दगडाचे लुक्स बघा एकदम खुलून आले आहे. इथे या, टाइम स्पेंड करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे हिडन स्पॉट जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर टाईप करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. बघू शकता मित्रांनो, टॉप व्ह्यू पण किती छान आलेला आहे. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे आणि त्यामुळे या लोकेशनची मजा काही औरच झालेली आहे. समोर दिसतोय का, तो महालक्ष्मी गड आहे. त्याची व्हिडिओ पण आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये येणार आहे. थोडंसं निसर्गाच्या बोलता मला असं वाटतंय आपण या इथे, फक्त इथे कचरा नका करू. इथे मी बघतोय जरा थोडीफार लोक आहेत जी पार्ट्या करायला आले, पण ते समोर घाण तशी ठेवली आहे. ही जर व्यवस्थित जर ह्याची ही थोडीशी काळजी घेतली तर हे जे स्पॉट आहे तो तसाच चांगला राहील. नाहीतर यात इथेही सुद्धा शहरीकरण होऊन या स्पॉटचे काही वाट लागायला टाईम लागणार नाही.
त्यामुळे एक थोडंसं मनातलं तुमच्याशी बोलतोय. तर याबद्दल कोणी जर ॲक्शन घेऊ शकत असेल तर जरा त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आभारी.